WAP7 इंजन आहे, खूप दमदार इंजन आहे। निघालेलो आहे राणी चन्नम्मा एक्सप्रेसनं मिरजहून बेंगलोरला। काही स्टेशन बघा किती छान आहे, पवन चक्क्या वगैरे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या एका अनएक्सपेक्टेड टूरमध्ये। मी एकटा आज इथं फॅमिलीमधला दिसतोय, माझ्याबरोबर माझा मित्र आहे आणि आज आपण निघालेलो आहे राणी चन्नम्मा एक्सप्रेसनं मिरजहून बेंगलोरला। काही व्यावसायिक कारणामुळे निघालेलो आहे, कारण खूप जण दिवस झाला आपण ब्लॉग टाकलेला नाही, त्यामुळं आज ब्लॉग शूट करतोय। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला राणी चन्नम्मा एक्सप्रेस जी पश्चिम महाराष्ट्रातून बेंगलोरला रोज धावत असते। आधी ही एक्सप्रेस कोल्हापूरहून धावायची, आता सांगली टू बेंगलोर रोज धावत असते। म्हणजे सांगली स्टेशन टू KSR बेंगलोर या स्टेशनला इथून सांगलीतून अराउंड 3 वाजता निघते आणि तिथं सकाळी 6-7च्या दरम्यान ती पोहोचते। तर ह्या सगळ्या एक्सप्रेसचा तुम्हाला आज मी प्रवास दाखवणार आहे। आता आपण आहे मिरज स्टेशनला। तुम्हाला माहीत असेल मिरज हे पश्चिम महाराष्ट्रातलं खूप मोठं, खूप गजबजलेलं स्टेशन आहे आणि खूप जुनं स्टेशन आहे। ब्रिटिश रेल नेटवर्क जे होतं तर त्या रेल नेटवर्कच्या काळातलं हे स्टेशन आहे। म्हणजे ह्या स्टेशनची स्थापना जर तुम्हाला पर्टिक्युलरली सांगायची झाली तर 1886च्या दरम्यान हे स्टेशन त्यावेळेला तयार केलेलं आणि तेव्हापासून हे कार्यरत आहे। इथं अराउंड 5 प्लॅटफॉर्म आहेत आणि ह्या 5 प्लॅटफॉर्मवरून खूप ट्रेन्स धावत असतात। देशातील जी महत्त्वाची ठिकाणं आहेत, ज्याच्यामध्ये दिल्ली असेल, खाली जर बघायला गेलं तुम्ही तर बेंगलोर असेल, बेंगलोरच्या खाली खूप ठिकाणं असतील, गोवा असेल, तर ह्या सगळ्या ठिकाणांना कव्हर करणारे हे आहे जंक्शन। आणि जसं मी तुम्हाला सांगतो की जंक्शन म्हणजे इथं एकापेक्षा जास्त रूट येऊन मिळतात। तर इथून एक रूट जातो तो पुण्याला जातो, एक जातो तो हुबळीला जातो, एक जातो तो कोल्हापूरला जातो, जे टर्मिनस आहे तिथं स्टेशन संपतं आणि एक पंढरपूर मार्गे लातूर वगैरे या इकडे जातो। तर असं खूप गजबजलेलं हे मिरज स्टेशन। स्टेशनचं बांधकाम हे ब्रिटिशकालीनच वाटतंय अजूनही। रिनिव्हेशन एक्सपेक्टेड आहे, खरं अजून झालेलं नाही। तर या स्टेशनवर आपण येऊन थांबलेलो आहे। अराउंड 3:10 आपली ट्रेन येणार आहे राणी चन्नम्मा एक्सप्रेस 16:590। ह्या संपूर्ण ट्रेनचा प्रवास बघूया, येणारी स्टेशन बघूया। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। तर पुढे दिसते ती मित्रांनो मिरज कुर्डुवाडी हॉलिडे स्पेशल ट्रेन आहे। कालच कार्तिकी वारी म्हणजे प्रबोधिनी एकादशी झालेली आहे, त्यामुळे स्टेशनवर पंढरपूरहून येणाऱ्या खूप साऱ्या पॅसेंजरची गर्दी दिसते आपल्याला। स्टेशन गजबजलेलं आहे आणि खरं म्हणजे स्टेशन गजबजलेलं असतानाच खूप छान वाटतं। चला, आपल्या गाडीची अनाउन्समेंट अजून झालेली नाही, खरं इथं प्लॅटफॉर्म क्रमांक हॉकिंग सुरू आहे कंटिन्यू। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लागणार आहे आपली गाडी आणि कोचेसच्या पोझिशन सुद्धा डिस्प्ले होत आहेत। तर आपली आजची जर्नी आपण 3rd AC मधून करणार आहे। आपण ॲक्च्युली 3rd AC इकॉनॉमी जे कोचेस असतात किंवा M सिरीजनं सुरू होतात तर त्यात बुकिंग केलेलं। खरं आपल्याला ॲटो अपग्रेड झालेलं आहे आपली सीट आणि 3rd AC नॉर्मलमध्ये आपल्याला सीट मिळालेली आहे। चला आता बघू गाडी कधी येते। बघा पुढं आपली सर्वांची लाडकी गाडी तिरुपतीची आपली हरिप्रिया एक्सप्रेस थांबलेली आहे। ॲक्च्युली तिरुपतीहून आलेली आहे। तर बघा म्हणजे गोविंदा आपल्याला जिथं जाईल तिथं आपल्याला भेटतोय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून। गोविंदा गोविंदा। चला आपली ट्रेन आलेली आहे बघा मित्रांनो। हा कर्व मिरजेचा मला खूप आवडतो, ट्रेन खूप सुंदर दिसते इथून येताना। LHB कोचेस आहेत त्यामुळं स्पीड 100च्या वर जातं ट्रेनचं। मी आपल्या तिरुपतीच्या टूरमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की LHB कोचेस आणि जे इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF कोचेस जे चेन्नईला तयार होतात काय फरक असतो बघायला। ही जी लाल कलरची डबे असते LHB कोचेस ही चांगली असते आणि WAP7 इंजन आहे, खूप दमदार इंजन आहे। 130च्या स्पीडनं ओढू शकतं ट्रेनला।
चला आता आत जाऊन बसतो आणि तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो, येऊन बसलेलो आहे. तर आपली बघा सीट 72 आहे आणि थर्ड AC नॉर्मल असल्यामुळं इथं लेगरूम वगैरे जास्त चांगला असतो. जे थर्ड AC इकॉनॉमी असतो तर त्याच्या सीट्स वगैरे खूप लहान असतात, तुम्हाला माहीत आहे. चला लागलेली आहे ट्रेन. गर्दी आत्ता नाही आहे. मी चार्ट वॅकन्सीमध्ये सुद्धा बघितलं, खूप सारे सीट्स ACच्या वगैरे खाली आहेत. खरं हेच की काल पंढरपूरची जत्रा कार्तिकी वारी झाल्यामुळं खूप जास्त गर्दी आहे आणि सगळी गर्दी आरक्षित डब्यामध्ये चढलेली आहे, जे स्लीपरचे वगैरे आहेत. ACमध्ये मोस्टली कोण चढत नसतं. तर इथं बघू शकताय खूप सारी लोक चढलेलीत स्लीपर S1 S2 मध्ये. तर त्यांना आत्ता उतरवले लोकांनी आणि आता हे पाठीमागं जे जनरलचे डबे आहेत त्याला ॲक्च्युली 4 जनरलचे डबे असतात, पाठीमागं 2 आणि पुढं 2. तर असे गर्दी आत्ता पळत आहे. इथून आपलं 3 माझ्या मते किती 15 मिनटाचं इथं हॉल्ट आहे. 3:10 आणि 3:35ला इथून हलणार आहे. बघा TC येऊन सगळ्यांना काढत आहे. इथं बघितलं तर लक्षात येईल तुमच्या. चला तर मित्रांनो, थोडंसं आपल्या ह्या एक्सप्रेसबद्दल 16590 म्हणजे राणी चन्नम्मा एक्सप्रेसबद्दल बोलूया. तर ही एक्सप्रेस राणी चन्नम्मा जसं नाव आहे तर यांच्या नावावर ठेवलेली आहे. राणी चन्नम्मा या कर्नाटकातील कित्तूरच्या राजकन्या होत्या आणि त्यांचा ब्रिटिशांशी झालेला संघर्ष जो अराउंड 1824 साली त्यांचं एक युद्ध झालेलं ब्रिटिशांबरोबर आणि त्यांच्या सन्मानार्थ सुरू केलेली ही रेल्वे आहे. पश्चिम महाराष्ट्रातून दररोज धावते, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आधी कोल्हापूरतून धावायची आणि आता सांगलीतून धावते. दररोज पश्चिम महाराष्ट्रातून कर्नाटकच्या राजधानीला कनेक्ट करणारी रेल्वे असल्यामुळं खूप सारे लोक यातून ट्रॅव्हल करतात. जी महत्त्वाची स्टेशन आहे त्याच्यामधली जी बेळगाव असेल, हुबळी असेल, धारवाड असेल किंवा तुमकूर असेल किंवा दावणगिरी असेल, तर ह्या ठिकाणी जाणारी लोक मोस्टली ह्या रेल्वेचा पर्याय अवलंबतात. या रेल्वेला बऱ्यापैकी वेटिंग नसतं. तिकीट जर तुम्हाला रेग्युलर पाहिजे असतील स्लीपरची, थर्ड ACची, सेकंड ACची, फर्स्ट ACची, तर 1 आठवड्यापूर्वी जरी तुमचा प्लॅन झाला तर तुम्हाला इझिली मिळू शकतात. तात्काळमधली सुद्धा तिकीटं तुम्हाला जनरली इथं मिळतात. तात्काळमधली तिकीटं इव्हन तुम्हाला करंटमध्ये सुद्धा तुम्हाला इथं मिळू शकतात. इतकी गर्दी नसते. खरं बऱ्यापैकी शेवटपर्यंत हुबळीपर्यंत ही रेल्वे फुल होते. हुबळीमध्ये तर पूर्ण फुल होते. तर आजच्या प्रवासामध्ये तुम्हाला महत्त्वाची स्टेशन, त्या स्टेशन्सची माहिती आणि ह्या ट्रेनमधील सोयीसुविधा सर्व काही सांगणार आहे. चला तर सुरू करूया आपला प्रवास. चला तर बरोबर 3:35ला आपलं डिपार्चर झालेलं आहे मिरजहून. कशाला चढत्या रेल्वेत माणसं का चढतात मला हे कळत नाही. का जीवाची रिस्क घेतात. तर हा रूट इथून कोल्हापूरला वेगळा होतोय बघा मित्रांनो. कोल्हापूरला येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे सगळ्या इथून जातात. जसं सांगितलं मगाशी तुम्हाला, आपल्याला M1 मध्ये जे इकॉनॉमी थर्ड AC होतं त्यात आपण बुकिंग केलेलं, तर आपल्याला अपग्रेड मिळाला. म्हणून ॲटो अपग्रेड कधीही तिकीट बुक करत असताना ॲटो अपग्रेडचा ऑप्शन ऑन ठेवा. इथं काय मिळतात सोयी सुविधा त्या थोड्याशा दाखवतो तुम्हाला. तर थर्ड AC जे नॉर्मल असतं, लेग रूम चांगला मिळतो, सीट्स खूप मोठे असतात. जर तुम्ही लहान मुलांबरोबर जर ट्रॅव्हल करताय तर थर्ड AC इकॉनॉमीपेक्षा थर्ड AC बुक करा. कारण ह्या सीटांची जी रुंदी आहे, म्हणजे मॅडम तुम्हाला मी हातामुळे दाखवू शकतोय माझ्या हातानं, तर अराउंड बघा किती 16 इंच तुम्हाला रुंदी, 24 इंच तुम्हाला रुंदी मिळते, अराउंड 2 फुटाच्या आसपास. आणि लेगरूम खूप चांगला मिळतो. थर्ड AC मध्ये खूप कमी असतो. सोयी सुविधा सांगायच्या म्हणलं तर बघा, इथं प्रत्येक याच्यासाठी म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला चार्जिंग सॉकेट दिलंय. इथं 2 दिलेत, म्हणजे जो मिडल बर्थ आहे आणि जो अप्पर बर्थ आहे त्याच्यासाठी. जे नवीन M1 कोचेस आहेत तर ते M1 कोचेसमध्ये तुम्हाला स्टडी लाईट सुद्धा मिळते, तशी इथं मिळत नाही आहे. आणि हे आपलं ब्लँकेट वगैरे जे काय असेल, 2 बेडशीट आपल्याला मिळतात.
एक टॉवेल ऑन रिक्वेस्ट देतात छोटासा आणि पिलो. तर ह्या सगळ्या सुविधा आपल्याला मिळणार आहेत. आपली सीट जी आहे आत्ता ती 72 म्हणजे अप्परची आहे. खरं कोण नाही आहे. चार्ट वॅकन्सीमध्ये मी बघितलं तर ह्या 2 सीट्स संपूर्ण जर्नीमध्ये रिकामे आहेत आणि इथली सीट जी आहे ती माझ्या मते अराउंड हुबळीपर्यंत रिकामी आहे. तर हा संपूर्ण जो काही बर्थ आहे हा संपूर्ण रिकामा राहणार आहे आपल्यासाठी. तो जो 71 होता तो ॲक्युपाईड होता सांगलीपासून. तर तिथं कोण अजून आलेलं नाही आहे. चला बघूया आता. चला मित्रांनो, तर गाडी आपली जो पहिला स्टॉप कर्नाटकात लागतो या गाडीला, तर त्या स्टेशनला म्हणजे उगार खुर्दला आलेली आहे. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे मिरज किंवा कोल्हापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील किंवा आपण दक्षिण सुद्धा म्हणू शकतो तर बाँड्रीवरची खूप महत्त्वाची स्टेशन्स आहेत. आणि जसं पश्चिम महाराष्ट्रातून आपली महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूरहून मुंबईला दररोज धावत असते, तशीच ही पश्चिम महाराष्ट्रातून किंवा दक्षिण महाराष्ट्रातून धावणारी महत्त्वाची आणि बेंगलोरला जोडणारी महत्त्वाची ट्रेन आहे, डेली धावत असते. आणि त्यामुळे सुरुवातीची जी स्टेशन आहेत, लहान असून देत मोठे असून देत, सर्व स्टेशनला याला थांबा मिळालेला आहे. आणि म्हणूनच ही गाडी उगारखुर्द असेल किंवा चिकोडी असेल किंवा रायबाग असेल किंवा चिंचली असेल, तर अशी जी लहान लहान स्टेशन्स आहेत तर ह्या सर्व लहान लहान स्टेशनला थांबत असते. आणि इथून सकाळी बेंगलोरला, ज्या लोकांना बेंगलोरला जायचं आहे तर त्यांच्यासाठी खूप छान कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करते. तर ह्या स्टेशनला सुद्धा बघा म्हणजे बऱ्यापैकी रिनोव्हेशनचं काम सुरू आहे, झालेलं आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. खूप मोठा असा ब्रिज सुद्धा इथं आहे. आणि माझ्या मते इथं खूप म्हणजे जे काही धान्य असतील किंवा वेगवेगळे जे काही हे असतील तर ह्यांची सुद्धा भरण्याचं ठिकाण हे आहे. इथं खूप वेळेला सामान तुम्हाला या स्टेशनला दिसेल, जे काही माल वाहतूक गाड्या असतात त्याच्यामध्ये भरलं जातं. तर आत्ता नाही आहे, खरं खूप वेळेला इथं दिसून येतं मित्रांनो. अगदी फक्त 1-1 मिनिटाचे स्टॉप आहेत. जी काय आता मी लहान मोठी तुम्हाला स्टेशन सांगितले, तर या सर्व स्टेशनला 1-1 मिनिटाचे स्टॉप आहेत. तर बघत जावे, चला कव्हर करत जावे. कारण हे स्टॉप झाल्यानंतर बेळगाव नंतर माझ्या मते आलनावर, देन लोंढा जंक्शन आणि देन मग धारवाड, हुबळी वगैरे हे जे काय मेन स्टॉप आहेत तेच असणार आहे. कारण इथं बेळगावच्या आलीतच आपल्याला 4 ते 5 स्टॉप पाहायला मिळतील. चला आता झाले काय मित्रांनो, जो मित्र आहे माझा रणजित, तर त्यानं रेड बसवरनं तिकीट बुक केलेलं आणि त्याचं वेटिंग लिस्टमध्ये होतं त्यावेळेला. आणि ते कन्फर्म होताना त्याचं S6 मध्ये झालंय. आणि मी आपलं तसं तुम्हाला सांगितलं की इकॉनॉमी क्लासची तिकीटं अवेलेबल होती, तर त्यात बुक केलेलं आणि मला अपग्रेड होऊन ते मिळालं. तर तो आहे S6 मध्ये. भुका लागलेत आता. थोडंसं पार्सल आम्ही घेतलेलं, रोल घेतलेला, तर तो त्याच्याकडे मी जातो आणि खातो. कारण माझ्या इथं TC चेक करून गेलाय, कारण तुमच्या इथं आलेलं नाही, त्यामुळे त्यांना सीट सोडणं चुकीचं ठरेल, म्हणून मी आता तिकीट निघालो. बघा आहे S1. जास्त रश दिसत नाही, तर हा हुबळीपर्यंत संपूर्ण भरलेला तुम्हाला दिसून येईल. चला तर चिंचली रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. अगदी म्हणजे 10-10 किलोमीटरवर स्टॉप आहेत. आता हे बेळगावपर्यंत असंच असणार आहे मित्रांनो. बघा एकदम छोटं रेल्वे स्टेशन आहे, खरा स्टॉप आहे याला. चिंचली जास्त लोक सुद्धा नाही येत चढायला. आता आमचा भोय असं झालंय की आम्हाला लागलेत भुका आणि स्टेशनवर तर काही दिसत नाहीये. बेळगावपर्यंत काय आम्हाला खायला मिळेल असं वाटत नाहीये. झालेलं आहे, आपल्या जाण्याचा संकेत झालेला आहे. स्टेशन बघा तर किती छान आहे. इकडे पवन चक्क्या वगैरे आहे. अशा ठिकाणी निवांत ह्यावेळेस जर येऊन बसलं तर सगळं टेन्शन, सगळा स्ट्रेस वगैरे विसरून जातो. चलो अभी नेक्स्ट स्टेशन आहे का घटप्रभा, भेटूया तिथे. चला घटप्रभा स्टेशनला पोहोचलेली आहे गाडी. आणि बघा इथं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. याला एक छोटे छोटे स्टेशन रिन्यू करायला लागलेत आणि इकडं महाराष्ट्रात आमच्या लक्षच नाही रेल्वेचं, असं वाटतं कधी कधी. ठीक आहे, खरं हॉकिंग झालेलं आहे.
जाण्याचा आपला सिग्नल. आता येईल बेळगाव. मित्रांनो 5:30ची वेळ झाली आणि खूप छान वातावरण झाले बाहेर. ऍक्च्युली एका तासानं अजून बेळगावला पोहोचणार आहे आपण. वातावरण बघा बाहेरचं. बेळगावला पोहोचलेलो आहे आणि माझ्या मते एक 5 मिनिट आधी पोहोचतोय आपण. आणि बेळगावला एंटर करतानाच बघा असा मस्तपैकी आपला तिरंगा दिसतोय पुढे. आणि दिवाळी झालेली आहे खरं, लोकांनी अजून लाइटिंग काढलेली नाही, तर ते लाइटिंग पाहायला मिळते आपल्याला. मित्रांनो 6:36 झालेत आणि फायनली आपली ट्रेन बेळगावला पोहोचलेली आहे. ॲक्च्युली आपण बिफोर टाइम पोहोचत होतो, खरं थोडंसं अलीकडेच ट्रेन 10 मिनटं थांबवलेली. माझ्या मते प्लॅटफॉर्म बिझी असणार आहे, त्यामुळं 6:36ला आपलं इथं अरायवल होत आहे. आणि इथून सुद्धा गर्दी खूप चढणार आहे 100%. इथं 5 मिनिट आपला हॉल्ट असतो. चला, काहीतरी भूका लागले त्यामुळे खायला काहीतरी घ्यायचं आहे इथं. वडापाव वगैरे जर असेल चांगला फ्रेश तर नक्कीच घेणार इथं. आणि महत्वाचं म्हणजे स्टेशन खूप छान डेव्हलप केले हे. बेळगावचं म्हणा किंवा हुबळीचं म्हणा, दोन्ही स्टेशन खूप चांगली डेव्हलप केलेत. महाराष्ट्रात आता हे डेव्हलपमेंटचं वारं कधी येतंय हे आपल्याला बघावं लागेल. चला तर मित्रांनो, फायनली बेळगावला पोहोचलेलो आहे. अराउंड 7 ते 8 मिनिट लेट इथं ट्रेन पोहोचली. भूका लागलेल्या म्हणून थोडेसे समोसे घेतलेले आहेत. वडापाव सुद्धा इथं चांगला मिळतो, खरं जर गरम असेल तरच घ्या. स्टेशन खूप चांगलं डेव्हलप केलं आहे, जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ॲक्च्युली प्लॅटफॉर्म 2 आणि 3 वर आहे, पण खरं प्लॅटफॉर्म नंबर 1 सुद्धा तिकडं पाठीमागं दिसतोय बघा. तर तोही खूप छान डेव्हलप केलेला आहे. मी दाखवतो इकडून तुम्हाला. चला, यानंतर आता डायरेक्टली आपलं जे स्टेशन असेल ते असेल धारवाड. तर बघा कसं मस्त असं डेव्हलप केलेलं आहे स्टेशन. आणि वर जी चांदणी दिसते तर ती आहे शुक्राची चांदणी. ऍक्च्युली शुक्र आहे तो. 5 मिनिट हॉल्ट आहे इथं आपला आणि देन आफ्टर लगेच गाडी आपली हलेल. चला तर बरोबर 5 मिनिटात इथून ट्रेन आपली हललेली आहे. टोटल डिले जर म्हणाल तर 10 मिनिटानं आपली ट्रेन लेट चालत आहे. आता तर कव्हर होते. आता हुबळी पर्यंतचा जो डिस्टन्स आहे तर यात आपल्याला या ट्रेनला खूप जास्त वेळ दिलेला आहे, कारण आता थोडंसं एलिव्हेशन वगैरे म्हणजे डोंगरी भाग आहे, जंगली भाग आहे, त्यामुळं ट्रेन हळूहळू जाते, त्यामुळे खूप जास्त वेळ आहे आणि 100% कव्हर करते ट्रेन. चला तर मित्रांनो, 7:45 वाजलेले आहेत आणि गाडी माझ्या मते आलनावर जंक्शनच्या थोडीशी पाठीमाग असेल. अजून लोंढा जंक्शन आहे, नाही लोंढा जंक्शनच्या पाठीमागान देन आलनावर आणि देन हुबळी धारवाड. तर काय आम्ही म्हणलं की हे मित्र आमचे रणजित तर डबा आणतो म्हणलेला आणि डबा आणलेला नाही ते ना, त्यामुळे मी जे काही डब्यात ना आणले तर काय आणले मी बघा. मी 2.5 चपाती आणि डाळ कांदा एकदम. मी सुद्धा ऍक्च्युली आमचं सडनली ठरलं की घरातनं घेऊन जावे जेवण, कारण ह्या रूटला ह्या गाडीला बऱ्यापैकी पॅन्ट्री कार नसते किंवा IRCTCचं सुद्धा जेवण येत नाही.
आणि हुबळीला खूप उशिरा पोचते गाडी, 10च्या दरम्यान पोचते. तर तिथं येऊपर्यंत भुका लागतील. तर ते आता आम्ही हे खाऊन घेणार आहे आणि तिथं पोचल्यानंतर व्हेज बिर्याणी वगैरे दोघांपुरती घ्यायची ती खायची असं ठरलेलं आहे. चला तर जेवून घेतो आणि भेटूया डायरेक्टला आता माझ्या मते हुबळीमध्ये. चला मित्रांनो, मस्तपैकी झोप काढली आणि वाजलेले आहेत रात्रीचे अराउंड 9:15 आणि आपली गाडी पोचलेली आहे श्री सिद्धारूढ स्वामी यांचं स्टेशन म्हणजे हुबळीला. आणि हुबळीशी माझं संजनाचं खूप जुनं नातं आहे. जे आपले ब्लॉग पहिल्यापासून बघतात तर त्यांना माहीत असेल की आमच्या आयुष्याची 1.5 वर्ष आम्ही इथं काढलेत आणि त्यामुळं हुबळीबद्दल एक खूप जास्त प्रमाणात प्रेम आहे. आणि श्री सिद्धारूढ स्वामी जे आहेत तर त्यांची जी यात्रा असते दर महाशिवरात्रीला, तर त्या यात्रेला आपण दरवर्षी येत असतो. त्याचेही ब्लॉग आपल्या चॅनलवर आहेत. जर सिद्धारूढ स्वामी कोण होते, त्यांचं महात्म्य काय, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हुबळीचा आपला एक संपूर्ण प्लेलिस्ट आहे. आपण येऊन इथं राहिलेलो 2-3 दिवस फिरलेलो आणि ते सगळं दाखवलेलं, तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हुबळी जंक्शनबद्दल जर सांगायचं झालं तर हे कर्नाटकातील किंवा दक्षिण पश्चिम रेल्वे मधील सर्वात महत्त्वाचं स्टेशन आहे. खूप मोठं स्टेशन आहे मित्रांनो. आणि अजून एक इथं विश्व रेकॉर्ड असा आहे की हे स्टेशन जे आहे, या स्टेशनवरचा हा जो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे, तर हा भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे असं म्हणतात. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे, हे प्लॅटफॉर्म ॲक्च्युली प्लॅटफॉर्म 1 आणि प्लॅटफॉर्म 8 असे 2 प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे एकासमोर एक अशा 2 ट्रेन इथं लागू शकतात आणि त्या ऑपरेट होऊ शकतात. तर असं हे हुबळी स्टेशन. आणि हुबळी प्रसिद्ध, जसं तुम्हाला मी सांगितलं की सिद्धारूढ स्वामी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. हुबळीला छोटा बॉम्बे सुद्धा म्हणतात. आता ते का म्हणतात काय वगैरे याची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. खरं खूप मराठी भाषिक लोक सुद्धा इथं राहतात. तर त्याचं कारण असं की इथं रेल्वेची फॅक्टरी होती आणि त्या रेल्वेच्या फॅक्टरीत कामानिमित्त येऊन राहिलेले खूप सारे लोक इथंच स्थायिक झालीत. त्यामुळं खूप इथं मराठी शाळा सुद्धा होत्या खूप साऱ्या, त्या आता बंद झाल्यात. खरं बघा, आपण पोचलेलो आहे आता हुबळी स्टेशनला आणि आता खाली उतरून जे सिद्धारूढ स्वामी आहेत त्यांना आपल्याला पाय पडायचं. बघा किती मस्त असं रेल्वे स्टेशन केलं आहे. हम्पी वगैरे किंवा कर्नाटकातील जे काही सर्व प्रसिद्ध ठिकाण आहेत तर त्याचे इथं खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे. आम्ही आत्ता हे आमच्या रणजितला हे आवडलं बघा. चला तर काही तर खायला घ्यायचं आहे. राईस वगैरे मिळतोय का बघूया. आता हे इथं जे आहे IRCTCचं कॅन्टीन, तर तिथं जाऊन बघतो. चलो. आय लव्ह हुबळी. येस, आय डू लव्ह हुबळी. मित्रांनो, अक्षरशः अर्धा तास अजून गाडी इथं थांबणार आहे. मगाशी चपाती खाल्ले, डाळ कांदा खाल्लाय घरातून आणलेला. तर इथं आम्ही घेतले व्हेज बिर्याणी 70 रुपयाला IRCTCच्या कॅन्टीनमधून घेतले. जर पार्सल हवी असेल तर 75 रुपयाला 2 घेतलेत आम्ही 150 रुपयाचा. आणि त्याचबरोबर जो धारवाडचा पेढा प्रसिद्ध, तर तो पाव किलो घेतला. 120 रुपयाला पाव किलो बसला. चांगली लागते टेस्ट. म्हणजे इथं आल्यानंतर बघा, म्हणजे रेल्वेची पॉलिसी आहे की 1 स्टेशन 1 प्रोडक्ट. तर त्याच्या अंडर माइट बी हुबळीमधला जो प्रोडक्ट आहे तो हा पेढाच आपल्याला म्हणला पाहिजे. टेस्टला वगैरे खूप छान लागतो खूप छान. मोस्टली आपण हुबळीला तिरुपतीला जाताना 9च्या आसपास 8:30च्या आसपास ट्रेन येते. आपण इथं जेवण मागवतो. खरं आज वेळ होणार आहे म्हणून आपण मागवलं नाही, तसं केलं नाही. खरं लवकर आले गाडी इथं. चला आता जाणार आहे, हे थोडंसं खाऊन घेतो आणि झोपणार आहे ॲक्च्युली. कारण रात्रीचं दाखवण्यासारखं तसं काही या रूटवर नाही. तरीही मी तुम्हाला सांगतो की जे 2-3 मेन स्टेशन इथं आपल्याला लागणार आहेत, तर त्यातलं एक असेल दावणगिरी स्टेशन, दुसरं असेल तुमकूर स्टेशन, यशवंतपूर असेल. जर सकाळी लवकर उठलो तर यशवंतपूर असलं तुम्हाला मी दाखवीन. आणि मग देन आफ्टर आपण KSRला पोहोचतोय. या संपूर्ण ब्लॉगमध्ये मला फक्त तुम्हाला हे जे काही राणी चेन्नम्मा एक्सप्रेस होती तर त्याबद्दलची माहिती, त्याच्यातले इनिशियल येणारे स्टेशन हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं. चला आता जातो, बिर्याणी खाऊन घेतो आणि जर पुढं काही दाखवायचं असेल तर दाखवण्यासारखं असेल तर तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, जी व्हेज बिर्याणी आपण घेतलेली आहे तर तिला रिव्ह्यू करूया आपण कशी आहे ते. पॅकिंग तर चांगलं आहे आणि ॲक्च्युली गरम सुद्धा आहे खूप. याच्यात काय बघतोस करून घेत.
गरम गरम आहे. आता यात भाजी वगैरे तर काही दिसत नाही. चित्रांना जो प्रकार इथं असतो तर त्याच्यासारखी वाटते. वास सुद्धा तसा घेतोय. टेस्ट करतोय. ओके ओके ओके. आमटी आहे का यात? ओके आमटी बघूया कशी आहे मित्रांनो. सांबर आहे. सांबर टेस्ट करूया. टिपिकल साऊथचं सांबर आहे, आंबट. त्यामुळे आम्ही आता डाळ कांदा याच्यात घालणार आणि खाणार कारण आंबट आहे सांबर. पित्त व्हायला नको. चला मित्रांनो खाऊन घेतो. सो आहे. जर भुका लागले असतील तर ट्राय करायसाठी तुम्ही घेऊ शकता. चला मित्रांनो जेवून झालेलं आहे आणि एक 5 मिनिटात ट्रेन आलेल उभे येऊन. आता झोपणार आहे ऍक्च्युली. त्यामुळे हा ब्लॉग आजचा आपण इथंच एंड करूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये बेंगलोरमध्ये आणि जे काही ठिकाणी फिरणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करीन. कारण अगेन आमची कामं झाल्यानंतर मोस्टली जे काही लालबाग आहे किंवा इतर जी ठिकाणं आहेत 2-3 ठिकाणं फक्त कव्हर करणार आहे. यानंतर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सकाळी पोहोचल्यानंतर जर काही शॉर्ट घेतले तर ते दाखवेल. भेटूया अशाच एखाद्या पुढल्या व्हिडिओमध्ये. ट्रेनचे जर असे ब्लॉग आपण केले, एखादी ट्रेन आणि त्या ट्रेनमधून ट्रॅव्हल करतोय आणि जर त्या ट्रेनची सगळी माहिती, येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती देतोय, असे जर ब्लॉग केले तर तुम्हाला आवडतील का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय sayonara. जय हिंद जय महाराष्ट्र.